राज्यामध्ये राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने राज्याच्या सेवेमध्ये असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी परीक्षा 28 जून रोजी घेण्याची घोषणा केली आहे। या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्राने विरोध केलाय। मराठी भाषिक राज्यामध्ये हिंदीची परीक्षा बहुतांश मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय असा सवाल करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तात्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। राजपत्रित अधिकारी आणि राजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या 4 विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 मे देण्यात आली आहे। या परीक्षेलाच आता मराठी अभ्यास केंद्राने आव्हान दिलंय। शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचं ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणं हा निव्वळ खोडसाळपणा आहे आणि राजभाषा मराठीचा अवमान असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने केलाय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, ही मोठी बातमी आहे, काय सविस्तर तपशील? तर ही मोठी बातमी आता समोर येते। मराठी सक्ती असताना हिंदी भाषेचा घाट का? हिंदी सक्तीच्या परीक्षेवरून मनसे देखील आक्रमक झालेली आहे। तर अधिकाऱ्यांना हिंदी परीक्षेची गरज नाही असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सांगण्यात आलंय। राज्यामध्ये अधिकाऱ्यांना हिंदीची परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यावरूनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला आक्षेप नोंदवलाय। अधिकाऱ्यांसाठी 28 जूनला हिंदीची परीक्षा घेण्यात येणार आहे। मग राज्यामध्ये मराठी सक्ती असताना हिंदी भाषेचा घाट का असा प्रश्न आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारण्यात येतोय। हिंदी सक्तीच्या परीक्षेवरून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 मे देण्यात आली आहे। या परीक्षेलाच आता मराठी अभ्यास केंद्राने आव्हान दिलंय। राज्य शासनाने राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा ठेवली आहे 28 जून रोजी आणि त्याचे आवेदनपत्र 20 मे पर्यंत भरायचे। एका ठिकाणी आपण सगळ्यांना सांगतोय की मराठी भाषा बोलली पाहिजे, मराठी भाषा शिकली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे। अगदी रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा टॅक्सी ड्रायव्हर असतील यांनी मराठी भाषा बोलली पाहिजे। त्या परीक्षेला विरोध करणारे लोक आता हिंदी भाषेची परीक्षा राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कशाला ठेवतायत हा महत्त्वाचा प्रश्न। आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, आपण बघतोय की मोठी बातमी समोर येते। राज्यात मराठी सक्ती असताना हिंदी भाषेची परीक्षा का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। एकंदरीत बघितलं तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून ह्या पद्धतीचा आरोप केला जातोय की राज्यातील अधिकाऱ्यांना मराठी भाषा ही शिकवण्याऐवजी आता त्यांना हिंदीची सक्ती म्हणजेच फक्त केंद्रीय भैयांना खुश करण्यासाठी असं त्यांनी आरोप जो आहे केलेला। अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकावी त्या संदर्भात त्यांची एक परीक्षा जी आहे ती राजपत्रित आणि अराजपत्रित या दोन्ही बाबतीत 28 जूनला पार पडते। एकंदरीत बघितलं तरी जरी मनसेकडून या पद्धतीचा दावा करण्यात येत असला किंवा या पद्धतीनं एखाद्या परीक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असलं तरी ज्या संदर्भात ही परीक्षा घेतली जाते त्याचा नेमका हेतू काय, नेमकं कोणत्या अधिकाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे, यासोबतच जर केंद्रापासून ते राज्यापर्यंत जर कामांमध्ये आपल्या रेग्युलर कामांमध्ये जर काही समन्वय साधण्यासाठी ही परीक्षा जर कंपल्सरी असेल तर त्या बाबतीत यापूर्वी काही नियमावली होती का, या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागला। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर राज्यात सुरू असणाऱ्या मराठी विरुद्ध अमराठी यासोबतच रिक्षावाल्यांपासून ते टॅक्सीवाल्यांपर्यंत सुरू झालेला मराठीच्या आग्रहाचा जो वाद आहे तो मात्र आता अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलाय आणि याचीच संधी म्हणून मनसेकडून याला देखील तितकाच राजकीय मुद्दा बनवत त्याच्याबद्दल सरकारला माघार घ्यायला लावण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते देखील केले जाण्याची शक्यता या निमित्तानं उभा राहते। निश्चितच राहुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे। इथे हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही। तर अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे।
अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो. आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये, आणि जर केली, जबरदस्ती जर केली, तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही राज्य शासनाची असेल.